जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। खास गुरुवारसाठी लागणारे श्री महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तक कर्जतमध्ये विवेकानंद पुस्तकालय एसटी स्टँड समोर कर्जत या ठिकाणी उपलब्ध आहे। संपर्क 9423461394। कर्जत तालुक्यातील खेड येथील सीताराम दगडू बांडे वय 65 वर्ष या वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याची तक्रार उर्मिला ताराचंद बांडे व इतर नातेवाईकांनी केली असून या संदर्भात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये 15 डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे। या फिर्यादीमध्ये उर्मिला ताराचंद बांडे यांनी म्हटलं आहे की त्यांचे नातेवाईक असणारे कर्जत तालुक्यातील खेड येथील सीताराम दगडू बांडे वय 65 वर्ष हे शेतात असताना त्यांचं या ठिकाणी निधन झाले असून त्यांचे निधन हे नैसर्गिक नसून त्यांचं या ठिकाणी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। या संदर्भात संजय रामचंद्र मोरे यांनी आम्हाला फोनवरून धमकी देखील दिली आहे अशी तक्रार उर्मिला बांडे व नातेवाईकांनी केली असून याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी बांडे यांनी केली आहे। पाहूया काय म्हणाले बांडे। उर्मिला ताराचंद बांडे, माझा विवाह ताराचंद बांडे यांच्याशी खेड इथे झालेला आहे। काल 11 वाजता माझे सासरे एक्सपायर झालेले आहेत आणि हे एक्सपायर झालेले असताना यांनी मृत्यूपत्र आमच्या परस्पर करून घेतलेले आहे। संजय मोरे, सविता मोरे, कविता पवार यांनी मृत्यूपत्र आमच्या परस्पर करून घेतलं आहे। परत म्हणजे पहिले काल 11 वाजता माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला आहे, संशयास्पद मृत्यू झालेला आहे। ह्या संशयास्पद संजय मोरे, सविता मोरे, कविता पवार यांच्यावर आमचा संशय आहे। माझे सासरे मरण्यासारखे नव्हते किंवा त्यांना कुठलाही आजार नव्हता, त्यामुळे आमचा ह्यांच्यावर संशय आहे। त्यांचा घातपात यांनीच केला, प्रॉपर्टीसाठी यांनीच आमच्या सासऱ्यांचा घातपात केलेला आहे असा आमचा संशय आहे। तसंच 4 महिन्यापूर्वी माझ्याही दीराचा घातपात केलेला आहे, हा पण आमचा संशय आहे त्यांच्यावर। आणि आमचा सगळ्यांचा संशय आहे त्यांच्यावर। संबंधित विभाग आणि पोलीस स्टेशन किंवा अधिकारी यांनी संबंधित चौकशी करावी आणि यांच्यावर कारवाई करावी। माझं नाव अस्मिता विजय बांडे, मी विजय सीताराम बांडे यांची मुलगी व सीताराम दगडू बांडे यांची नात आहे। मी लहानपणापासूनच माझ्या मामा यांच्याकडे राहते, आम्हाला लहानपणापासून ह्यांनी सांभाळलेलं नाही आहे। एक 4 महिन्यापूर्वी 12 ऑगस्ट 2025 रोजी माझे वडील विजय सीताराम बांडे यांचा अपघाती मृत्यू झाला व त्यावेळेस पण आमचा संशय पूर्णपणे संजय मोरे व सविता मोरे आणि कविता पवार यांच्यावर होता। आणि काल दिनांक 15 डिसेंबर रोजी माझ्या आजोबांचा मृत्यू झाला, तो सुद्धा संशयास्पद आहे। ते आजारी नव्हते, त्यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास नव्हता, तरीसुद्धा त्यांचा मृत्यू झाला आहे। याबद्दल सुद्धा आम्हा सर्वांना म्हणजे माझी चुलती, माझी मम्मी, आम्हा सर्वांना संजय मोरे, कविता पवार व सविता मोरे यांच्यावरच संशय आहे। आणि ह्यांनी आधीपासूनच माझी मम्मी असेल किंवा माझी चुलती असेल यांचा सांभाळ केलेला नाही आहे। त्यांना शारीरिक व मानसिक खूप त्रास झालेला आहे, त्यांना मारहाण वगैरे खूप प्रकारे केलेली आहे। तर या सर्वांच्या बाबतीत आम्ही खूप दिवस कंट्रोल केला की बाबा होईल काहीतरी, पण आजपर्यंत असं काहीच झालेलं नाही। तर आता सगळं संपलेलं आहे, पण फक्त शासनाने आमची या बाबतीत नोंद घ्यावी व आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे। काल आमचे आजोबा वारले हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही दोघे देखील तो इंदापूरवरून मी जेजुरीवरून खेड येथे राहतस्थळी आम्ही हजर राहिलो। तर तेव्हा आम्हाला असं कळलं की त्यांचं मृत्यूपत्र करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर माझे मामा म्हणजे आत्याचे मिस्टर यांनी स्वतः ह्याला येऊन धमकी दिली की 2 वंशस्थ गेलेले आहेत, मी आता तुझ्याकडे पण बघतो, तू शेवटचा राहिलास आणि अशी आम्हाला धमकी दिली। यामुळे आमचा संशय अजून दाट होतोय की त्यांनीच शक्यतो असं काहीतरी केलं आहे। माझे काका म्हणजे त्याचे वडील ताराचंद बांडे हे सुद्धा सुमारे 11 वर्षापासून गायब आहेत, त्यांना बेपत्ता केले त्याचासुद्धा आम्हाला संशय सर्वस्वी संजय मोरे यांच्यावरच आहे आणि 2 आत्यांवरती। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन, डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत।